महत्वाचा निर्णय जे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, काय प्रश्न होता, काय उत्तर मिळालं सिडको प्रशासनाकडून? ते मुळात सिडकोने उल्वे बामण डोंगरीला एक 7,849 घरांची लॉटरी काढली होती. पंतप्रधान आवास योजनेतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी लॉटरी काढून सुद्धा घरांच्या किमती मात्र 35 लाख रुपये, ज्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नव्हत्या, ज्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा फक्त 3 लाख होती. ही सगळी मंडळी आली. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी या विषयात पुढाकार घेतला. मनसे नवी मुंबईने या आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांकडे या विषयासंदर्भात दोनदा बैठक झाली आणि काल परवा ही आनंदाची बातमी आली की 35 लाखावरून घरांच्या किमती या 27 लाख रुपये ठेवण्यात आल्या आहेत. निश्चितपणे हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि सिडको आणि सिडको सोडतधारकांच्या पूर्ण इतिहासात हा प्रचंड मोठा असा ऐतिहासिक निर्णय आहे. मी आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे सुद्धा सिडको सोडतधारक यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. सिडको एमडीचे आभार मानतो. शिवाय ह्या लोकांना अलॉटमेंट देताना 8-10 दिवसांनी हा खूप मोठा निर्णय झाल्यामुळे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते किमान 100 प्रातिनिधिक स्वरूपात लोकांना यांच्या शुभ हस्ते ते वाटपपत्र मिळावं, अलॉटमेंट लेटर मिळावं अशी मागणी आम्ही करतोय. शिवाय 1300 लोकांनी घर परवडत नाही, 35 लाख रुपये किंमत परवडत नाही म्हणून घरं सरेंडर केली होती. त्या 1300 लोकांना सुद्धा परत एकदा या योजनेअंतर्गत संधी मिळावी आणि त्यांना घरापासून वंचित ठेवू नये अशी सुद्धा मागणी आम्ही आज या माध्यमातून करतोय. सॅम्पल फ्लॅट अजूनही लोकांना दाखवलेला नाही. तो सॅम्पल फ्लॅट लवकरात लवकर लोकांना जर दाखवला तर ते स्वप्नातलं घर कसं असणार आहे ही गोष्ट स्वतः सिडको सोडतधारकांना पाहायला मिळेल. त्या 1300 लोकांना ज्यांनी घर सरेंडर केलेलं आहे त्यांना सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही एजंट आणि दलालांचे फोन येत आहेत. मी सिडको एमडींना विनंती करतोय, हे दलाल आणि एजंट हटवा. कुठल्याही पद्धतीने 2-2, 2.5 लाख रुपये मागितले जात आहेत लोकांकडून, जे अत्यंत सर्वसामान्य आणि गोरगरीब लोक आहेत. आपण हे दलाल हटवा आणि यांच्या माध्यमातून असलेले जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा अशी सुद्धा मागणी या माध्यमातून मी करतो. थँक्यू.